तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये तर 2-4 मंत्र्यांना कापावं असं वादग्रस्त वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलं। बच्चू कडूं पाठोपाठ तुपकर यांनी सुद्धा हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यावर मंत्री बावनकुळे यांनी अशी भाषा योग्य नसल्याचं म्हटलंय। अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतोय, जाऊन बसलं जरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचे, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही काय? हा धिगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार। आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये, ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे। अशा भाषा करू नये। शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे। प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा ज्या होतात किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं।